नमस्ते. आजची माझी मी श्रीयंत्र पूजा तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि ना हा पुदिना आहे आणि तो मी 15 दिवसापूर्वी आणला होता आणि तो मी तसाच ठेवला आहे बघा, ओल्या कपड्यामध्ये बांधून. आणि त्यातला अर्धा पुदिना आहे ना, तो मी 10 दिवसापूर्वी साफ करून घेतला होता, तर त्यातला थोडा मी वापरला आणि हा थोडा उरलेला ओल्या कपड्यात घालून ह्या डब्यात ठेवला होता, तरी पण किती चांगला राहिला आहे. आणि आज मी तो सगळा पुदिना साफ करून घेते. राहिलेला हा बघा सगळा पुदिना मी साफ करून घेतला. त्यातला थोडा पुदिना मी डब्यात काढून ठेवला, मला त्याची चटणी बनवायची आहे म्हणून. आणि हा राहिलेला पुदिना आहे ना, तो मी रुमाल ओला करून घेतला घट्ट पिळून, आणि त्याच्यात तो गुंडावून असा मी प्लास्टिकच्या पिशवीत घालून मी तो ठेवणार आहे. तुम्ही डब्यात ठेवलात ना तरी पण चालेल. आणि त्याच्यात त्या मला ना जाड्या काट्या सापडल्यात ना, त्या मी बाजूला केल्यात. ह्या जाड्या काट्या आहेत. आणि 10 दिवसापूर्वी जेव्हा मी पुदिना साफ केला तेव्हा ह्या जाड्या काट्या मी बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि त्या पाण्यात घालून ठेवल्या आणि त्याला किती छान अशी पालवी फुटली बघा. आता ह्या काड्या पण मी त्याच्यातच ठेवते आणि मग जेव्हा मी त्या कुंडीमध्ये लावेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. थँक्यू.